काय सांगू बाई, 8 दिवसाचा जमाना झाला. 8 दिवस झाले माझे पती माझ्यासोबत बोलत नाही, मी त्यांच्यासोबत नाही. पण काही पण ना, पती म्हणजे परमेश्वर, आणि पतीला जर मानलं ना तर घरामध्ये सगळं काही बरं असतं, आणि पतीला जर मानलं नाही ना तर घरामध्ये झगडे भांडणं अडथळे सगळं चालू असतं. पण काही पण मला असं वाटलं की दारामध्ये कोणतरी आले आणि त्यांनी एक म्हणता दोनदा आवाज दिलं, पण त्यांच्या शब्दाचं मान दिलं नाही. असं वाटते की आता सगळी घरातली कामं आटपली आणि त्यांच्यासोबत जर बोललं नाही ना तर मला बरं वाटणार नाही आणि त्यांना बरं वाटणार नाही. कारभारी काय हो? काय हो? एकदा म्हणता दोनदा आवाज दिला. बाई आणि तुला माहिती आहे काय की 15 दिवस झाले, दोनदा दवाखाना झाला, कितीतरी रंगाच्या गोळ्या झाल्या, हे गावठी औषध झाली, राग झाली, पाणी झाला, हे झाला ते झाला. पण तुला थोडीशी काही वाटते का नाही? काही वाटणार? दोनदा आवाज दिला, गेली होती कोठं म्हणतो. माय 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 कारण असं की आमच्या घरवाल्याचा आवाज तर गेला आहे. बाई हा तुला तर माहीतच आहे. हो आहे ना? बाई ना, दोनदा आवाज दिला, बोलत नव्हतीस, कशा कोणत्या कामात होतीस? तुम्ही सांगा मला, आपल्या लग्नाला झाले किती वर्ष? 20 वर्ष होऊन गेले. 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून मी तुमच्या घरामध्ये नांदत आहे, हो. संसार करत आहे ना. मग तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला ठाऊक नाही की तुमच्या बायकोला कोणते कोणते काम असतात म्हणून? आता कोणाकोणाला ते बघा दिसता हॉटेलच्या त्या हॉटेलच्या तो तिकड्यावरचा हॉटेल आहे तिथं गेलो होतो. गेले होते एक बायका म्हणून ते रंगारंगीचे काम आहेत ना, यायला काय काय ते लावला मला होत. म्हणूनच तुमचा आवाज गेला. तुम्ही हॉटेलमध्ये गेले, गरम गरम भजे खाल्ले, तेलकट वस्तू तोंडामध्ये गेलं आणि तुमचा आवाज गेला. रागा जाऊ दे त्या, काय जास्त काही नाही. मी काय म्हणतो, काय म्हणता? तू गटाची सदस्य आहे. बाई ना, आहे ना? हो बरोबर आहे. आणि ते कोण भेटले होते मला? कोण? ती कमलाबाई. कमलाबाई. ते म्हणत होते, हा अजय शाहीर साहेब, हा तुमच्या घरवालीला 50,000 रुपये त्यातून दिला. दिले.